नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश वानखडे पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। नवा दिवस नवा विषय आणि आज आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत अप्रिसिएशन या अत्यंत महत्त्वाच्या आणि सोप्या टॉपिकला। महत्त्वाचा एवढ्यासाठी कारण की तो आपल्याला 4 मार्क्स देणार आहे आणि सोपा एवढ्यासाठी की तुम्ही जर अगदी साध्या पद्धतीने प्रॅक्टिस करून पाहिली, वारंवार लिहून पाहिला तर हा टॉपिक तुम्हाला अत्यंत सोपा जाणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्याला अप्रिसिएशन हा जो टॉपिक असणार आहे तो असणार आहे एकूण 4 मार्कांसाठी। 1 बाय 1 प्रत्येक मुद्दा क्लिअर करतोय, काळजी करू नका। तर हा जो अप्रिसिएशन टॉपिक असणार आहे हा असणार आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी आणि या 4 मार्क्ससाठी तुम्हाला जे पॉइंट्स दिलेले असतील एकूण 6 किंवा 5 पॉइंट्स दिलेले असतील, तुम्हाला ते अप्रिसिएशन या 6 पॉइंट्सच्या अनुषंगाने करायचं आहे। मग ही अप्रिसिएशन करताना फक्त एका मुद्द्याचं लक्ष ठेवायचं का जरी तुमचं अप्रिसिएशन या मुद्द्यांच्या अनुषंगाने असेल तरी सुद्धा तुम्हाला ते पॉइंट पॅटर्न करायचं नाहीये, ते तुम्हाला पॅराग्राफ पॅटर्नने लिहायचे आहे। ही अत्यंत महत्त्वाचे की तुमचं जे अप्रिसिएशन आहे ते तुम्हाला पॅराग्राफ पॅटर्नने लिहायचे आहे। पहिला मुद्दा। चला पुढचा मुद्दा मित्रांनो असा की हे जे अप्रिसिएशन असणार आहे यामध्ये तुम्हाला हे सर्वचे सर्व पॉइंट्स क्लिअर करायचे आहे, पण तुम्ही जर थोडं लक्ष दिलं आणि तुम्ही जर थोडी टेक्निक वापरली, थोडा स्मार्टनेस जर ठेवला तर तुम्ही अगदी सहज ही अप्रिसिएशन लिहू शकता। कारण बरेचसे जे मुद्दे असतात ते सर्व पोएम्समध्ये तुम्ही सारख्या पद्धतीने वापरू शकता। ओके ठीक आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपण या पोएम बद्दल थोडं बोलूया। आपण ऑलरेडी या आधीच्या ज्या पोएम्स आहेत म्हणजे द सॉन्ग ऑफ द ओपन रोड आणि आपली जी सेकंड पोएम आहे इंडियन वीवर्स, या दोनही पोएम्सचे अप्रिसिएशन ऑलरेडी अपलोड केले आहेत। ही आपली तिसरी पोएम आपण अप्रिसिएशन अपलोड करतोय आणि आपण सर्वच्या सर्व पोएम्स आपल्या यूट्यूबला शिकवून झालेल्या आहेत। जर तुम्हाला याच्या लिंक्स मिळाल्या नसतील तर मी तुम्हाला वर आय टॅबमध्ये मी तुम्हाला त्या लिंक्स देतोय, म्हणजेच वर तुम्हाला या पोएमची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरनं तुम्ही ती पोएम अभ्यासू शकता। तर सगळ्यात सुरुवातीला पाहूया मित्रांनो की नेमकी ही पोएम तुम्हाला काय सांगते आहे। पोएम मध्ये नेमकं काय सांगितलंय त्या पोएम बद्दल थोडी चर्चा करूया अगदी एका मिनिटामध्ये। द पोएम इज रिटन बाय और कंपोज्ड बाय रॉबर्ट साउदी। ही पोएम रॉबर्ट साउदी या अत्यंत गाजलेल्या पोएटनं लिहिलेली आहे। या पोएम मध्ये तुम्हाला दिसतं की या पोएम मध्ये एक जी थीम या ज्या थीमवर ही पोएम आहे ती थीम अशी आहे की ॲज यू सो शाल यू रीप, मीन्स जसे पेराल तसे उगवेल, जैसी करनी वैसी भरणी, या थीमवर ही पोएम आहे। या पोएममध्ये ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक नावाचा एक अत्यंत चांगला माणूस ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक इन्स्टॉल्स द बेल ऑन द इंचकेप रॉक। या इंचकेप रॉकवर, म्हणजे आपल्या पोएमचं नावच आहे इंचकेप रॉक, तर त्या इंचकेप रॉकवर एक बेल इन्स्टॉल करतात ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक। का बरं इन्स्टॉल करतात? कारण की तो रॉक जो आहे त्या सीच्या समुद्राच्या मध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते तेव्हा तेव्हा लोक जी प्रवासी आहेत, प्रवासी गेस करू शकत नाहीत त्या इंचकेप रॉकला, त्यामुळं जेव्हा जेव्हा त्या पाण्याची पातळी वाढते त्यामुळं लोकांना वॉर्न करण्यासाठी की पुढे इंचकेप रॉक आहे, ही बेल लावली जाते। कुणाकडनं? ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांच्याकडनं ती बेल इन्स्टॉल केली जाते। ओके, परत आणि लोक त्यामुळं ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांना ब्लेसिंग्स देतात की या माणसानं खूप चांगलं काम केलेलं आहे। परंतु ही गोष्ट कुणाला खपत नाही, कुणाला पटत नाही। सर राल्फ द रोवर या एका पायरेटला ती गोष्ट पटत नाही, त्यामुळं ही कट्स ऑफ द बेल आणि त्यामुळं तो ती बेल कापतो आणि शेवटी काय होतं, शेवटी जेव्हा तो त्याच्या प्लंडरिंगवरनं, जेव्हा तो त्याच्या लुटेवरनं परत येत असतो, तो पायरेट आहे ना, जेव्हा तो लूट करून पुन्हा परत मायदेशी परतत असतो तेव्हा पुन्हा परत येत असताना, मीन्स जाताना तो बेल कापतो आणि पुन्हा परत येत असताना तो त्याला जेव्हा समुद्रामध्ये पाण्याची पातळी वाढते तेव्हा तो त्या इंचकेप रॉकला गेस करू शकत नाही, त्याला अंदाज येऊ शकत नाही, कारण वॉर्निंग देणारी जी बेल होती इंचकेप बेल
ती यानेच कापली होती. त्यामुळं शेवटी यांना अंदाज येत नाही आणि शेवटी यांच्याच चुकीमुळं यानंच ती बेल एकदा कापल्यामुळं याच्याच चुकीमुळं आता याची जी शिप आहे ती शिप काय होते, त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि ती शिप त्या मीन्स त्या इंचकेप रॉकला आदळते आणि तिचा ॲक्सिडेंट होऊन त्याची ती शिप तिथं पाण्यामध्ये बुडून जाते आणि त्यामुळे याचा जीव जातो. म्हणजेच शेवटी जैसी करणी वैसी भरणी या थीमवर ती आपली पोयम आहे. ओके, नाऊ आता समजून घेऊया आता लिहायचं कसं, मीन्स नेमकं अप्रिसिएशन लिहायचं कसं. मी जे अप्रिसिएशन तुम्हाला दिलेलं आहे हे अत्यंत सोपं दिलेलं आहे. मीन्स कुठल्याही अगदी ॲव्हरेज मुलालाही जमेल या प्रकारचं आपण अप्रिसिएशन देतोय. परंतु तुम्हाला जर याच्यामध्ये आणखी काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर मी पण सांगतोय, तुम्ही पण ॲड करू शकता. आणखी बऱ्याच गोष्टी यामध्ये तुम्ही ॲड करून अगदी आउट मार्क्स मिळवू शकता. ओके, सो लेट स्टार्ट. बघा मित्रांनो, सो द इंचकेप रॉक इज अ बॅलेड. इट्स अ बॅलेड. हा एक लॉंग नरेटिव्ह पोएम आहे. इट्स अ बॅलेड. It's the story of 17th century attempt by Abbot of Aberbrothock. Means Abbot of Aberbrothock यांनी 14th century मध्ये, सॉरी मी 17th म्हटलं चुकून, रिअली सॉरी फॉर दॅट. तर 14th century मध्ये Abbot of Aberbrothock यांनी एक अटेम्प्ट केला होता, यांनी एक प्रयत्न केला आणि ही इन्स्टॉल्स अ वॉर्निंग बेल आणि त्यांनी एक वॉर्निंग बेल इन्स्टॉल केली होती. ओके, देन the poem is written by well-known English writer Robert Southey. रॉबर्ट साऊदी या अत्यंत गाजलेल्या इंग्लिश रायटरने ही पोएम लिहिलेली आहे. अँड द टायटल शोज दॅट, म्हणजे आपल्याला जे पॉईंट्स घ्यायचे आहे ना बेटा, आपल्याला ज्या पॉईंट्सवर डिपेंडेंट जी आपल्याला आपलं अप्रिसिएशन लिहायचं आहे त्यामध्ये पहिला पॉईंट असणार आहे पोयम, पोएट आणि टायटल. तर पोयमबद्दल आपण लिहितोय की पोयम काय आहे, एक बॅलेड आहे. ओके, आणि ही कुठल्या इन्सिडेंटवर बेस्ड आहे, तर ही 14th सेंचुरीमध्ये जो ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉक यांनी जी बेल इन्स्टॉल केली त्या इन्सिडेंटवर आधारित ही पोयम आहे. सोबतच त्या पोयममध्ये रायटर कोण आहे पोयमचे, तर पोयमचे रायटर आहेत रॉबर्ट साऊदी. आणि पोयमचं टायटल काय दाखवतं, टायटल शोज दॅट द इंचकेप रॉक इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द पोयम. कारण की टायटल का बरं इंचकेप रॉक दिलाय, कारण की जी बेल इन्स्टॉल केली होती ती इंचकेप रॉकवर इन्स्टॉल केली होती. यामुळे एक गोष्ट नक्की आहे, लक्षात येते की इंचकेप रॉक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या पोयममध्ये. देन आता थीम काय पोयमचे बघा, प्रत्येक पॉईंटला आपण पॅरेग्राफमध्ये घेत आहे. ओके, सो द थीम ऑफ द पोयम इज or the theme of the story is about the legendary story of an abbot and the pirate. थीम किंवा ही पोयम कशाविषयी आहे, पोयम आहे लिजेंडरी स्टोरी वर बेस्ड आहे. ही पोयम ही अत्यंत जुनी स्टोरी आहे, ॲबॉट आणि पायरेटची जुनी स्टोरी आहे, त्यावरच ही पोयम बेस्ड आहे. सो द थीम ऑफ द स्टोरी इज अबाउट लिजेंडरी स्टोरी ऑफ अन ॲबॉट अँड अ पायरेट. पायरेट, ओके, देन पायरेट कोण आहे, सर राल्फ द रोवर पायरेट आहेत. द ॲबॉट प्लेस द बेल टू वॉर्न शिप्स ऑफ द टेरिबल इंचकेप रॉक. मीन्स दॅट it was installed for it was installed to alarm people. ते कशासाठी इन्स्टॉल करण्यात आली होती, लोकांना सांगण्यासाठी. इट वॉज टू वॉर्न पीपल, लोकांना वॉर्न करण्यासाठी होती की पुढं इंचकेप रॉक आहे आणि त्यामुळे लोकांचा जीव वाचायचा. आणि पीपल वुड ब्लेस्ड, लोक काय करायची, लोक त्यांना ब्लेसिंग्स द्यायची. पीपल वुड ब्लेस्ड अबॉट फॉर सेव्हिंग देअर लाईफ, त्यांचा जीव वाचवण्यासाठी लोक त्यांना ब्लेसिंग्स द्यायची. बट सर राल्फ द रोवर डिड नॉट लाईक दॅट. पण राल्फ द रोवर यांना ते पटलं नाही, आवडलं नाही. कोण जाणे का, पण अशी लोक असतात आपल्या समाजामध्ये, आपल्या अवतीभोवती. तर त्यांना ते आवडलं नाही की लोक त्यांना ब्लेसिंग्स देत आहेत, लोक ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला ब्लेसिंग्स देत आहेत, हे त्यांना आवडलं नाही, पटलं नाही. त्यामुळं ही कट द बेल ऑफ. अँड कशासाठी, जस्ट टू ट्रबल ॲबॉट. ॲबॉट ऑफ ॲबरब्रोथॉकला ट्रबल देण्यासाठी त्यांनी ती बेल कट केली. अँड ॲट लास्ट, आणि शेवटी काय झालं, द रोवर्स शिप अँड ही डाईड. आणि शेवटी काय झालं, तर शेवटी
त्याच्याच शिपला ॲक्सिडेंट झाला आणि त्याचीच शिप तिथं बुडाली अँड ही डाईड आणि तो तिथं संपला. द पोयम इज बॅलेड. द स्टोरी इज टोल्ड इन द स्टांजाज ऑफ 4 लाईन्स. आता तुम्हाला इथं पोयम विषयी सांगितलंय. पोयम मधले जे स्पेशल फीचर्स आहेत त्यावर आपण डिस्कशन करतोय. पोयम मध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याविषयी, म्हणजे स्पेशल फीचर्स, आणि मग नंतर त्यामध्ये कोणकोणते अगदी फिगर्स ऑफ स्पीच यूज केला या प्रत्येक गोष्टीवर आपण बोलणार आहोत. सो द पोयम इज अ बॅलड. ही जी पोयम आहे ती बॅलड आहे. अँड द स्टोरी इज टोल्ड इन द स्टांझाज ऑफ 4 लाईन्स. 4 लाईनचे स्टांझाज करून ही स्टोरी सांगण्यात आलेली आहे. ओके. द राईम स्कीम ऑफ द पोयम इज AABB. द राईम स्कीम. राईम स्कीम तुम्हाला माहिती आहे. ज्यांना राईम स्कीम माहिती नसेल त्यांनी आपले पोयमचे व्हिडिओज पाहायचे. तिथे आपण डिस्कस केलं आहे, डिटेलमध्ये दिलं आहे की नेमकं राईम स्कीम काय असतात. सो द राईम स्कीम ऑफ द पोयम इज AABB. ओके. द पोयम इज रिटन इन इझी लँग्वेज. हे तुम्ही कुठल्याही पोयमला म्हणू शकता. म्हणजे काही लाईन्स जे आहेत ना बेटा, काही लाईन्स म्हणजे जर काहीच आठवलं नाही वेळेवर तर काही लाईन्स असतात जे आपले ट्रम्प कार्ड्स आहेत. काही लाईन्स आपण कुठेही वापरल्या तरी त्या सूट होतात. सो द पोयम इज रिटन इन अन इझी लँग्वेज. द पोएट युजेस डिस्क्रिप्टिव्ह टेक्निक. ॲक्च्युली बॅलड हे डिस्क्रिप्टिव्ह असतं, त्यामुळं पोएट हॅज यूज्ड डिस्क्रिप्टिव्ह टेक्निक. सोबत आपण म्हणू शकतो बेटा की इथं नरेटिव्ह टेक्निक यूज केली आहे. सोबत आपण म्हणू शकतो बेटा इथं की द पोयम इज रिटन इन द पोयम इज रिटन विथ द लॉट्स ऑफ इमेजरी. या पोयममध्ये अनेक मोठ्या प्रमाणात इमेजरी यूज केलेली आहे. द पोयम इज अ डिडॅक्टिक पोयम. आपण असे अनेक मुद्दे याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतो. ठीक आहे. सो इट इज रिटन इन डिस्क्रिप्टिव्ह टेक्निक. त्यानंतर ही ऑल्सो युजेस मेनी ओल्ड इंग्लिश वर्ड्स. आहेत ना, कास्ट वगैरे असे अनेक वर्ड्स आहेत. तर द पोएट युजेस और ही युजेस मेनी ओल्ड इंग्लिश वर्ड्स. द पोयम इज रिच इन इमेजरी. पोयम इमेजरीमध्ये रिच आहे. का बरं रिच आहे? अनेक इमेजेस तुम्हाला पाहायला मिळतील याच्यामध्ये. तुम्ही जेव्हा पोयम वाचता तेव्हा काही स्टांझा वाचत असताना अगदी आपल्या नजरेसमोर काही इमेजेस क्रिएट होतात. त्यामुळं पोयम इज रिच इन इमेजरी अँड पोएट युजेस मेनी पोएटिक डिव्हायसेस. पोएटने अनेक पोएटिक डिव्हायसेस यूज केले आहे टू क्रिएट अन इम्पॅक्ट. अगदी तुम्ही कोणत्याही पोयममध्ये या प्रकारची लाईन वापरायची. पोयम कुठलीही असो, अप्रिसिएशनची लाईन ही वापरायची, बिलकुल वापरायची. काय वापरायची लाईन? पोएट युजेस मेनी पोएटिक डिव्हायसेस टू क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन रीडर्स. रीडर्सवर एक इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी पोएटने काय केलं आहे? पोएटने अनेक पोएटिक डिव्हायसेस यूज केलेले आहेत. बिलकुल ही लाईन वापरायचीच. पोयम कोणतीही लाईन वापरायची आणि मग नंतर काही पोएटिक डिव्हायसेस तुम्ही तिथं सांगायचे. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल, तुमचा स्पीड जर चांगला असेल तर तुम्ही फिगर्स ऑफ स्पीच सांगत असताना सोबत पोयममधल्या लाईनही इन्क्लूड करायच्या. येस बेटा, पोयममधल्या लाईन्सही इन्क्लूड करायच्या की या लाईनमध्ये या प्रकारची फिगर ऑफ स्पीच आहे. 1-2 लाईन्स आणि 1-2 फिगर्स ऑफ स्पीच तिथे इन्क्लूड करायच्या. इट क्रिएट्स अन इम्पॅक्ट. चेक करणाऱ्या आपल्या समोरच्या सन्माननीय व्यक्तीवर त्याचं इम्प्रेशन क्रिएट होतं. त्यामुळं तुम्ही जर सोबत सेंटेन्सेस यूज केले तर आणखी चांगलं होईल. मी त्याला सोपं करायला आणि छोटं करायला मी तिथं लाईन्स यूज केलेला नाही आहे. तुम्ही नक्की कराव्यात. बघा, युजेस मेटाफर, अलिटरेशन, रिपीटेशन, सनेक्डकी, ओनोमोटोपिया, पर्सॉनिफिकेशन, अनेक फिगर्स ऑफ स्पीच या पोयममध्ये आहेत. या पोयममध्ये अनेक फिगर्स ऑफ स्पीच आहेत. तुम्ही त्या फिगर्स ऑफ स्पीच इथं सांगू शकता. पोयमच्या लाईन्सही तुम्ही सांगू शकता. आपण फिगर्स ऑफ स्पीचवर सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळेल, तिथून तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. पुढे पाहूया. द पोयम इज डिडॅक्टिक पोयम. पोयममध्ये काय मेसेज आहे आणि पोयमविषयी तुमचं काय मत आहे? द पोयम इज अ डिडॅक्टिक पोयम. डिडॅक्टिक मीन्स काय होतं? उपदेशात्मक पोयम. या पोयममधून तुम्हाला एक मेसेज देण्यात आलेला आहे, उपदेश सांगण्यात आलेला आहे, की ॲडवाईस देण्यात आलेला आहे. काय ॲडवाईस आहे? जैसी करणी वैसी भरणी आहे, ॲडवाईस देण्यात आलेला आहे. त्यामुळं द पोयम इज अ डिडॅक्टिक पोयम अँड it has a message or it gives a message that those
जी लोक डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. जी लोक चुकीचे कामं करतात किंवा जी लोक काही वाईट गोष्टी करतात, दे मीट और दे विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्याची पनिशमेंट बिलकुल निश्चितपणे मिळते. ही त्या पोएम हा त्या पोएमचा मेसेज आहे. ठीक आहे. तर बेटा अशा प्रकारे आपण सांगू शकतो की हे झालं अप्रिसिएशन. तुम्हाला जर याची PDF कॉपी हवी असेल तर तुम्ही ॲपला जायचं आपल्या आणि आपल्या ॲपवरनं तुम्ही आपला ॲप डाउनलोड करायचं, बॅच जॉईन करायची. बेटा ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला ॲप डाउनलोड करायचं आणि मग तुम्हाला जो बॅच कोड आहे तो बॅचेसमध्ये जायचं आणि बॅच कोड विचारल्यावर HSC 2022 किंवा 3 इंग्लिश हा बॅच कोड टाकायचा आणि बॅचला जॉईन व्हायचं. आणि बॅचला जॉईन झाल्यावर तुम्हाला तिथं स्टडी मटेरियलच्या वरच्या लाईनमध्ये स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला सर्व मटेरियल मिळेल. सर्व नोट्स तिथं अवेलेबल आहेत. ग्रामरच्या नोट्स आहेत, बाकी सर्व नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. आणि हो, ज्या मुलांना टेस्टची प्रॅक्टिस करायची असेल, टेस्ट सिरीज हवी असेल तर अगदी 300 रुपयामध्ये आपण टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेली आहे. अगदी 300 रुपयामध्ये काय करायचं, आपल्या ॲपला जायचं आणि ॲपवरनं कोर्सेसला म्हणजे स्टोअर सेक्शनला जायचं आणि तिथून तुम्ही तुमची जी टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, डाऊट क्लिअरिंग सेशन्स आणि बाकीच्या अनेक गोष्टी मिळतील. तेही तुम्ही परचेस करू शकता. सो थँक्यू सो मच.